शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। सद्गुरु सारिका सोयरा जीवलेकर तोडला उद्वेग संसारीचा काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे यांचे केले माझे सुख मज दाखविले डोळा आत्मसुख दिजली प्रेमकळा ज्ञानमुद्रा। पुढे म्हणतात डोळ्यांचा डोळा उघडला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नावा म्हणे निकी सापडली सोय नवी संबे पाय खेचराच। नामदेव महाराजांचा अभंग मुद्दामून घेण्याचं कारण कार्तिकी एकादशी नामदेव महाराजांचा जन्मदिवस। त्याच्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे। सद्गुरु सारिका सोयरा जीवलेकर सोडिला उद्वेग संसारीचा काय उत्तराई होऊ कवण्या गुणे हे सगळं वाचता वाचता समजून जातं। नामदेव महाराजांची भाषा क्लिष्ट नाहीये, एकदम प्रेममय आहे। त्याच्या अगोदरचा प्रसंग पण आपल्याला माहिती आहे की नामदेव महाराजांना असं वाटत नव्हतं की आपल्याला सद्गुरू म्हणून स्वतंत्र कोणी असण्याची आवश्यकता आहे। विठ्ठलाने नैवेद्य ग्रहण केला त्यांच्या हस्ते। बालक भाव संतान भाव जर पाहायचा असेल नामदेव महाराजांच्या मध्ये जसं पाहता येतं तसं इतका स्पष्टपणाने इतरत्र क्वचितच असेल। तुझं मूल आहे मी अपत्याचे हित की जे त्या जनके जरी वेडे मुके झाले देवा। जरी वेड मुक झालं तरी देखील बापाने आपल्या मुलाचं हितच करायचं असतं। अपत्याचे हित की जे त्या जनके जरी वेडे मुके झाले देवा तैसे मी पोचणे तुझे जीवलग अंतरीचे सांग गुज काही। तसं मी तुझा जीवलग आहे, तू मला पोचलेला आहेस, तूच मला वाढवलेला आहेस। राखीन मी नाव तुझे सर्व भावे, तुझं नाव मी राखीन। कारण बापाचं नाव मुलंच राखत असतं, त्यामुळे राखीन मी नाव तुझे सर्व भावे चित्ते वित्ते जीवे येईन पायी। इथं नाव या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे नाम। नामदेव हेच त्यांचं नाव होतं। राखीन मी नाव तुझे सर्व भावे चित्ते वित्ते जीवे येईन पायी। अशा प्रकाराने मोठा बालक भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाच्या बरोबर होता आणि मग सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या गोष्टी करता 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 प्रेमभाव तर विलक्षण दाटून येत असत।
पण प्रत्यक्षतः नैवेद्याचं ताट विठ्ठलाने ग्रहण केलं, त्याच्याशी बोलणं होत होतं, संवाद. त्यामुळे नामदेवांना असं वाटायचं की सद्गुरू नावाची स्वतंत्र काही गरज नाही. पण जेव्हा का हे सगळे संत मंडळी जमली पंढरपूरला, आणि मग त्या गोरा कुंभारांनी प्रत्येक मडकं पक्का एकीने म्हणून थापटणं घेतलं आणि ते एकेकाच्या डोक्यावरती मारलं, आणि नामदेवांच्या डोक्यावर मारल्यानंतर ते रागवले. तेव्हा ते म्हणाले की हे मडकं कच्चं आहे. मग नामदेव खूपच रागवले, विठ्ठलाकडे गेले तक्रार घेऊन. आणि तक्रार घेऊन गेल्यानंतर विठ्ठल असं म्हणाला की त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मग फारच त्यांना उद्रेक निर्माण झाला की असं आपलं मडकं कच्चं कसं? मी तुझ्याबरोबर बोलतो आहे, तुझ्याबरोबर मला प्रत्यक्ष संवाद आहे, खेळतो आहे तुझ्याशी, मग असं कसं? तर त्यांनी सांगितलं की सद्गुरू शिवाय ते होणार नाही. कारण की हा प्रेमभाव आहे, सख्यभाव आहे. पण त्याच्या पलीकडे आत्मभाव निर्माण व्हायला पाहिजे असेल तर सद्गुरूच्याकडे जायला लागेल, आणि त्याच्याशिवाय परिपूर्णता होणार नाही. औंढ्या नागनाथला तिथे विसोबा खेचर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना अनुग्रह दिला, आणि त्यांची खूप परीक्षा पाहिली ज्ञानेश्वर महाराजांचे. विसोबा खेचरांनी खूप त्रासही दिला होता, पण महाराजांना कळत होतं की पालटला की पलटला हा माणूस, तर त्यांच्याकडे जा म्हणून. आता त्यांच्याकडे गेले तर ते शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून पौडलेले होते. सगळ्यांना माहिती आहे कथा, पण त्याच्यामध्ये रमण महर्षींनी त्या कथेमध्ये अजून काही गोष्टी विशेषत्वाने दाखवले. तर पाय ठेवले होते त्याच्यावरती, आणि मग नामदेव महाराज म्हणले की अहो असे काय पडलात तुम्ही, देवावरती पाय ठेवले, हे असं काय शोभतं का? म्हणून म्हणले काय करू, मला पाय उचलत नाही, तर तुलाच कुठं वाटेल तिथे, योग्य वाटेल तिथे तू उचलून ठेव म्हणून त्यांनी उचलले. जिथं जिथं ठेवतील तिथे तिथे शंकराची पिंडी निर्माण झाली. अजूनही आपल्याला तिथे ते पाहायला मिळतात सगळ्या शंकराच्या पिंड्या, गोल फिरवले. मग नामदेव महाराजांनी, हे रमण महर्षी म्हणतात, रामदेव महाराजांनी विचार केला की यांचे पाय जिथं लागतील तिथं शंकराची पिंडी निर्माण होते, तर मग आपल्या डोक्यातच निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी ते डोक्यावर घेतले की शंकराची पिंडी जर का सगळीकडे निर्माण होत असेल यांच्या पायाच्या खाली, तर आपल्या डोक्यावरती ठेवलं तर आपल्या डोकं शंकराची पिंडी होऊन जाईल, म्हणून त्यांनी ते डोक्यावरती घेतले. आणि त्याच्यानंतर जो गुरुपदेश त्यांना लाभला त्यानुसार साधना करून, फार छान आहे, गोड गोष्ट नामदेव महाराजांच्या याच्यामधली, जीवनामधली सांगितली पण छान गेलेली आहे. किंवा बरेच दिवस झाले नामदेव महाराज परततच नाही, पंढरपूरला गेलेच नाही. मग इकडे विठ्ठलालाच कासावीसे निर्माण झाले की नामदेव महाराज, नामदेव आलं नाही म्हणून मग विठ्ठल भेटायला गेले. आणि विठ्ठल भेटायला गेल्यानंतर त्याच्यानंतर ते आनंदात होते तिकडे. ते म्हणजे का रे तुला माझी आठवण येत नाही आता, तिकडे काय येत नाहीस? त्याच्यावरती नामदेव महाराज म्हणते की आता तिकडे येण्याची आवश्यकता नाही, जिथं मी आहे तिथे तू आहेस काय तुला यायचं असलं तर तू इकडे ये. होता 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 समजूत काढून कसं बसं त्यांना
विठ्ठलाने पंढरपूरला परत नेलं. पण कथा पण फार सुंदर आहे की देवाला पण या भक्ताचा मोह पडावा की हा आपल्या जवळ राहायला पाहिजे. सुंदर गोष्ट. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. भ्रमर सुवासी मदावरी माशी, तैसे या देवासी मन माझे. नावा म्हणे मज पंढरीसी न्यारे, हळसूनी द्या रे विठोबासी. विठोबाला बजावून सांगा की हे तुझं मूल चुकलेलं होतं, परत याला सोडू नकोस, असं मला पंढरपूरला न्या. अनंत अभंग सख्य भक्तीचे नामदेव महाराजांचे आहेत. अपत्याचे हित की जे त्या जनके, जरी वेडे मुके झाले देवा, तैसे मी पोसणे तुझे जीव लग, अंतरीचे सांग गुजे काही. राखीन मी नाव तुझे सर्व भावे, चित्ते वित्ते जीवे येईन पायी. ही जी सगळी एकंदरीतच प्रेमभाव आणि योगाचे पण अभंग आहेत महाराजांचे. महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा करतानाचा एक प्रसंग आहे की एका ठिकाणी वाटेमध्ये त्यांना पाणी मिळालं नाही आणि खूप तहानले होते सगळे. मग आता काय करायचं? निवृत्तीनाथांना ची अनुज्ञा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचा वापर करून त्या ठिकाणी एक विहीर निर्माण केली आणि त्याच्यातनं पाणी आलं. तर नामदेव महाराज म्हणले की एवढा खटाटोप करायचं कारण काय? ते म्हणले योग सामर्थ्य मानत नाहीस का? त्याच्यावरती नामदेव महाराज म्हणले की योग सामर्थ्य तर आहेच, पण प्रेम सामर्थ्य असतं एक. म्हणून ते बाजूला गेले आणि डोळ्यामध्ये पाणी आणून विठ्ठला तहान लागले रे असं म्हटल्यानंतर तिथं पाणी नाही पाहिजे. तुमच्या भावामध्ये असलेला जो खरेपणा, त्या खरेपणाने म्हणजे कुठलाही संदेहरहित भाव, तो खरेपणा, त्या खरेपणाने हे सगळं होतं. आणि त्या सगळ्या अभंगांच्या मध्ये मी जसं तो अपत्याचे हित की जे ते जनके, या अभंगामध्ये सगळ्या शेवटी म्हणतात की जरी देवा हीन म्हणशील मज, की किती हीन आहेस तू असं म्हणशील मज, तरी सांगे मग लाज येईल कोणा. आता लाज तुलाच यायला पाहिजे बाबा, आपलं मूल आहे आणि ते वाईट आहे तर त्याची तुलाच लाज यायला पाहिजे. इतकी सूक्ष्मता आहे त्यांच्या वाङ्मयामध्ये. देवा तू सागर मी तुझी लहरी, हे तर झालंच, अनेकांनी म्हटलेलं आहे. पण नामदेवांनी असं म्हटलेलं आहे की जसं तू सागर आहेस आणि मी तुझी लहर आहे, त्याप्रमाणे जरी मी मगर तरी देवा तू अंब. अंब म्हणजे पाणी. म्हणजे मी मगर आहे, दुष्टबुद्धी, वाईट, हे सगळं काही पायामध्ये सामावलेलं आहे, पण माझ्यासाठी तू पाणी आहेस. म्हणजे मी कधी कधी पाण्याच्या बाहेर राहू शकतो, पण पाण्याशिवाय राहू शकतो. अशी सूक्ष्मता नामदेव महाराजांच्या वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी गोडी तर प्रचंड आहे. आणि ह्या सगळ्यांच्या शिवाय एक विशेष गोष्ट म्हणजे योगपर अभंग आहेत नामदेव महाराजांचे. ते फार प्रसिद्ध नाही आहेत, परंतु तरी देखील त्या योगपर अभंगांच्या मध्ये परिपूर्ण योगाच्या अवस्था सांगितल्या गेल्या.
नुसतेच प्रेमभक्तिभाव प्रस्तुत करत असते तर इतका प्रभाव पडला नसता नामदेवांचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 50 वर्ष नामदेवांनी काम केलं. म्हणजे हा सगळा भागवत धर्म उभा राहिला. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज तर मुकुटमणी होते, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु नामदेवाने सगळीकडे फिरून प्रसार केला. पंजाब मध्ये प्रसार केला, हिंदीमधनं काव्य केलं. आद्य संत कवी हिंदी भाषेतले नामदेव महाराज आहेत, गुरु नानकांच्या पण अगोदर. आणि तिकडे पंजाबमध्ये किंवा त्या भागामध्ये 125च्या वर नामदेव महाराजांची देवळं आहेत. म्हणजे कुठल्याही संतांची एवढी देवळं नाही आहेत, परंतु नामदेव महाराजांची देवळं आहेत चक्क, देवासारखे म्हणून तिथं त्यांना ते लोक मानतात. बहुत दिवस तुमचे गावी आता कृपा असू द्यावी. नामदेव महाराज सगळ्या भावाने विठ्ठलाला आळवतात. त्याच्यामध्ये एक भाव आहे की फार दिवस तुझ्याकडे राहिलो, आता माझ्यावरती कृपा असू दे, मी जातो. बहुत दिवस तुमचे गावी आता कृपा असू द्यावी, आम्ही जातो आमच्या गावा, विठोबा लोभ असू द्यावा. तुझे पायी माझे मन, माझे ठाई तुझे प्राण. तुझ्या पायाशी माझं मन आहे आणि माझ्या ठिकाणी तुझा प्राण आहे. म्हणजे माझा हा जो प्राण आहे हा तुझाच आहे. आणि सगळ्यात पुढे गोड भाव असा आहे की आता पूर्वीच्या काळची गोष्ट आहे की आता भेट तर प्रत्यक्ष होत नाही, आता सगळी साधनं आहेत, आपण फोनवर बोलू शकतो, अनेक साधनं आहेत. पण पूर्वी पत्र हे एकच साधन होतं. तर आता मी माझ्या गावाला जातो आणि का लोभ असू द्यावा, आणि का त्याच्या पुढे असं म्हणतात, लिखित पत्र पाठवावे माझे स्मरण असू द्यावे. लिखित पत्र पाठवावे माझे स्मरण असू द्यावे, नावामणीची केशवा अखंड प्रेम भाव द्यावा. काही कर, परंतु माझ्या मनाचं तुझ्याकडनं मला काय पाहिजे असेल तर माझ्या मनामध्ये हा जो प्रेमाचा भाव आहे तो अखंड राहू दे. याच्यापेक्षा अजून मला जास्त काही नको आहे. आणि असं पण आहे की किती जरी झालं तरी देखील आपुल्या गावीचे न भेटेसे झाले, परदेशी एकले किती कंठो. असा एक नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे की दुसरीकडे गेलेलं आहे आणि तिथं कोणी आपल्यासारखे नाही आहेत, ज्यांना भक्तिभाव आहे असे लोक नाही आहेत, परदेशी एकले किती कंठो. म्हणून पाहे मूळ येता वाटे, जिवलग भेटे कोणीतरी. कोणीतरी जिवलग भेटेल. मूळ पूर्वी बोलवणं पाठवत असत, त्यावेळेला मूळ पाठवण्याचं मूळ म्हणून वाटे मूळ येता वाटे, जिवलग भेटे कोणीतरी. पाव जाता अवघ्या दिसतील दिशा, सकाळी ओसा दृष्टी पुढे. आणि सगळ्या दिशा ज्या आहेत त्या सगळ्या दिशा या ओस आहेत. असं वाटतं की कोणीही आलेलं नाही. असं ते एकंदरीत लहान भाव, बालक भाव, संतान भाव आणि विठ्ठलाच्या बद्दलचं आत्यंतिक प्रेम. तर तुझ्याशिवाय मला सगळं भिंगुळवाणे, म्हणजे काही ज्याच्यामध्ये रस नाही अशा प्रकारचं वाटत आहे. केव्हा येऊन भेटतोस असं झालंय. आणि काही काही वेळेला इतका जोर असतो, वारंवार काय विनवावे आता, समजावे चित्ता आपुलिया. मी तुला किती विनवणी करणार, तुझ्या चित्तामध्ये तूच समजून घे ना. वारंवार काय विनवावे आता, समजावे चित्ता आपुलिया. तू काय म्हणसी कंटाळेल हाची, जाईल उगाची उठून या. मी तू मला भेटत नाहीस म्हणून कंटाळून मी उगीच उठून जाईन असं तुला वाटतं. अरे असं नाही होणार. मज लागी देवा, आणि मला, मी इथं बसलोय धरणं धरून, पण मला फसवून तू निघून जायचा प्रयत्न करशील. मज लागी देवा जाशी ठकवून, म्हणजे फसवून मला जर का जाशील, चुकवून जाशील, आणि न धरून तुझं लागे, तुला धरून आली आणि न धरून तुझं लागे.
दृढ भक्तिभाव प्रेमाचा हा दोरा बांधेन सत्वरा तुझ्या पायी. नामा म्हणे बोल काय विटो आता, भेटावे सत्वरा यात बरे. स्वतःच हित पाहिजे असेल तर मला भेट, असं शेवटी देवाला म्हणणारा किती प्रेमभक्ती उत्कट असली पाहिजे. त्याच्याशिवाय असं बोलणं येणारच नाही. कितीतरी प्रकाराने देवाची दावा केलेला आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अशी उदार, काय येऊन या तुझे कृपणाचे द्वार. जेव्हा घेतोस तेवढंच देतोस. तुझ्या आजसारखा कृपण दुसरं कोणी नाहीये. आणि तू काय म्हणतोस की काय जाऊन या तुझे कृपणाचे द्वार, उच्चिष्टाची शिते न टाकसली बाहेरी. सगळं गिळून टाकतोस. कोणी देवा दिदली एवढी भूषणाची थोरी. तुला एवढा पतित पावन अशी भूषणाची थोरी कोणी दिली एवढी सगळी. सोडी प्रीत देवा आता नवेसे अभिमानी. भक्तांचा अभिमानी वगैरे तू काही नाहीयेस. सोडी प्रीत देवा आता नवेसे अभिमानी, पतित पावन नाम तुझे ठेवले कोणी. नावा म्हणे तुझे न लगे मज काही, तुझं मला काही नको. प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठाई. पण मी जे तुझं कीर्तन करतोय त्या ठिकाणी प्रेम भाव मात्र असू दे. तेवढंच मला तुझ्याकडनं मागायचं, बाकी काही नको आहे. अशी सुंदर काव्य रचना नामदेव महाराजांची. कार्तिकी एकादशी निमित्ताने थोडीशी पाहिली आपण. नामदेव महाराजांचा जन्मदिवस खूप ऋण आहे. स्वतंत्रपणाने पाहण्याच्या गोष्टी आहेत. एक तर फार सुंदर अभंग आहे. आम्ही शरणागती केलासे सरसा, आम्ही शरणागत आलो तुला आणि तुला मोठा केलाय आम्ही. आम्ही शरणागती केलासे सरसा, एरवी अनंत कोण जाणे. नाहीतर अनंत तुला कोण जाणलं असतं का. एका ठिकाणी म्हणतात मी पतित आहे म्हणून तू पावन आहेस, पतित पावन आहेस. नाहीतर तुला पतित पावन कोण म्हटलं असतं मी जर पतित नसतो तर. वेदशास्त्र पुराणे बघून सांगितलं असे. कंटाळले वेदशास्त्र पुराण सगळे तुझं वर्णन करताना ते पुरे पडत नव्हते, म्हणून त्यांनी कंटाळून टाकून दिलं तुला. वेदशास्त्र पुराणे उपगोनी सांडलेलं असे, तो आम्ही धरला असे हृदय कमळे. तर लोकांनी टाकलेलं आम्ही हृदय कमळे धरला तुला. होतासी क्षीरसागरी अनाथाचे परी. अनाथाच्या सारखा एकटा क्षीरसागरामध्ये पडलेला होता. होतासी क्षीरसागरी अनाथाचे परी, लक्ष्मी तेथे करी चरण सेवा. लक्ष्मी तुझी चरण सेवा करत होती. पण तरी देखील तू हे लक्षात घे, तरी असं असलं तरी देखील तेही तो जाण आमोची जननी. ती आमची आई आहे. तुझी काय पत्नी नंतर, पहिली आमची आई आहे ती. करी तुझी चरण सेवा तेही तव जाण आमोची जनती. तू ती बाजूने शोभसी कैसा. तुझं नाही नाम, अरे तुला काही नाहीये. तुझं नाही नाम, रूप, जाती, कुळ. देवाचंच वर्णन करत आहेत. देवाला नाम नाही, रूप नाही, जाती नाही, कुळ नाही, तत्वस्वरूप आहे. तुझं नाही नाम, रूप, जाती, कुळ. अनादीचं मूळ म्हणते तुझं. अनादी या तत्वाचं मूळ असं तुला म्हणतो. नामा म्हणे केशव जरी होशी जाणता, तरी या बोला उचिता प्रेम दे. हे मी तुझी सगळी वर्म बाहेर काढीन, लोकांना सांगेन. मग असं तुला नको असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये उचित प्रेम दे. प्रत्येक वेळेला नामदेवांनी देवाजवळ मागितलं काय असेल तर एकच गोष्ट मागितली की अंतःकरणात प्रेम असू दे तुझ्याबद्दल, बाकी काही मागितलेलं नाही. आता एकंदर किती नामदेव महाराजांचं म्हटलं तर रात्रभर म्हणजे संध्याकाळ रात्रभर बोलत राहावं अशा प्रकारचं काव्य आहे. प्रचंड काव्य स्फुरण नामदेव महाराजांना होतं. हिंदी भाषेतली काव्य आहेत ती पण अशीच आहेत. मराठी भाषेतली सुद्धा काय काही काव्य तर इतक्या वेगळ्या पद्धतीचं आहे. कृष्णा थमाल रे थमाल रे थमाल आपल्या गाई, आम्ही घरास जातो भाई. तू इतकं खोटं खेळतोस आणि इतकं वाईट वागतोस आमच्याशी, तर आम्ही जातो घरी.
तुझ्याबरोबर नाही राहत. अशा प्रकारचं मोठं पेंढ्याच्या भावामध्ये नामदेव महाराजांनी केलेलं काव्य. हे वेगळे वेगळे अँगल्स एकाच व्यक्तीच्या काव्याला किती प्रकारचे असावेत, त्याचं नामदेव महाराज हे अगदी आयडियल उदाहरण आहे की अनेक भाव त्याच्यामध्ये व्यक्त झाले. पण मुख्य मध्यवर्ती भाव काय असेल नामदेव महाराजांचा, की अपत्य प्रेम, मी देवाचं मूल आहे. हा अपत्य भाव नामदेव महाराजांच्याकडनं आपण घ्यावा. सगळा मोठेपणा बाजूला पडतो. मी देवाचं मूल आहे म्हटल्यानंतर खरोखरीच सगळा आपला मोठेपणा बाजूला पडतो. मी कोणीतरी आहे, अमुक आहे, तमुक आहे, विद्वान आहे, भक्त आहे, काही नाही, मी देवाचं मूल आहे. त्याने मला सांभाळायचं आहे आणि त्यानुसार तो मला सांभाळत आहे. पूर्ण अशा रीतीने एकूण शरणागती, दृढ भाव, या सगळ्या गोष्टींच्या सहित नामदेवांचं जितकं वर्णन करू तितकं थोडंच आहे. पण एक ऋण आहे त्यांचं आपल्यावरती, म्हणून त्यांच्या जन्मदिवशी त्यांची आठवण काढणं, 2 शब्द त्यांच्यावरती बोलणं, त्यांच्या चरणी अर्पण. हरिओम. पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री जगद्गुरु नामदेव महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. सदा सर्वदा योग तुझा कडावा, तुझे कारणी मेघ माझा पडा. उपेक्षु नको गुणवंता अंता, रघुनायका मागणे चिराता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वयकाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम्, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.